प्रसाद वाटतेस ना सगळ्यांना, मला नाही देणार? भागाबाईचा फेरा या गावातच मला थारा. तू इथे परत कशी आलीस? गावानं मला बोलवलं म्हणून आले. गावाचं जिथं भलं होणार तिथून भागाबाई कशी निघणार? पण मी तर ऐकलं होतं तुम्ही गाव सोडून गेलायत म्हणून. स्वप्न पडलं होतं, वाईट स्वप्न. रात्री जास्त जेवले की अशी स्वप्न पडतात मला. काल पण पडलं म्हणून गेले होते निघून. पण आता परत आले. उद्या मोठ्या आईचा मांड भरायचा आहे. समद गाव साहित्य गोळा करते. त्यांना नाराज करून कसं चालल? जगदंबा, ए पोरी थांब. अयो, डोळे मुळे फुटले का काय तुझे? म्हणतो मी तुझे डोळे फुटले का रे भुसणाळ्या? मी डोकं चालवलं म्हणूनच तर ती भागाबाई गावातून पळून गेली की. ओ माझ्याच डोक्यातील कल्पना आता असुर नरेश माझं कौतुक करतील आणि मला देतील की ओ बक्षीस. अयो, तुझी नुसती कल्पना गती. खरा खुरा सांगाडा बनून त्या भागाबाईला पळून लावणं काय सोपं काम होतं का काय? ते काम कोणी केलं आणि मीच केलं की नाही? आता तू बघ, असुर नरेश मला तर देतात की नाही ते बक्षीस. अय्यो असुर नरेश, तुम्हाला तर समजलंच असेल ना. अयो, हिच्या आधी माझा ऐका की हो. आणि त्या भागाबाईला मी तर पळून लावलं की हो. अयो, काल गेली पण आज परत आली आहे. अयो, कशी काय परत आली होती? आणि ते मला माहित नाही, पण तुम्ही दोघांनी अर्धवट डोक्याने अर्धवट काम केलंय हे नक्की. काही उपयोग नाहीये तुमचा. ही सगळी ना या नभाजीची चूक आहे बघा. ह्यानेच नीट घाबरवलं नाही बघा तिला. अयो, हुच्च्यासारखी काय बोलतेस ग तू? माझी कशी काय चूक म्हणतो मी? अयो, असुर नरेश हिच्या योजनेतच खोट होतं बघा. दोघाही गप्पा बसा, नाहीतर दोघांची इथेच खांडोळी करीन. ही बाई माझ्या मार्गातील मोठी धुंड आहे. तिला कुठल्याही परिस्थितीत गावातून हाकलून द्यायलाच हवं. महादेव, जेव्हा जेव्हा तुमच्या समोर हात जोडून डोळे मिटते तेव्हा मन शांत होतं. मनाला एक वेगळीच प्रसन्नता लाभते. पण आज माझं मन शांत नाहीये महादेव. गावावर आलेलं संकट टळलं असं मला वाटत होतं, पण ते परत आलंय. भागाबाई गेलेली नाहीये. त्यातून गावात आजाराचीही साथ आली. गावातले सगळे लोक दूषित पाणी पिऊन आजारी पडतात अशी दृश्य मला स्वप्नात दिसली. यावर काय उपाय करावा मला काहीच कळत नाहीये महादेव. गावातली विहीर सुद्धा दूषित झालीये. लोक माझं काही ऐकतही नाहीयेत.
जगदंबा तू ह्यात पडू नकस. मोठ्या आईचा कोप झालाय. गावात मोठं संकट आले. होय, आमासनी लई फटका बसलाय त्याचा. आमासनी जे पाहिजे ते समजा मी करणार आहे. त्यातून या विषयावर स्वतःहून काही बोलायचं नाही असं वचन माझ्या आईने माझ्याकडून घेतलंय. तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. मी चारही बाजूनी घेरली गेली महादेव. यातून बाहेर पडायचा मार्ग मला नाही दिसत आहे. मार्ग तुझ्या जवळच आहे जगदंबा. आदिशक्ती म्हणून तू या विश्वाची निर्मिती करताना सगळी उत्तरं याच विश्वात पेरली आहेस. तुझी स्मृती आता तुझ्यापाशी नाही म्हणून तुला त्याचा अंदाज नाही. पण काळजी करू नकोस, ह्या प्रवासात मी तुझ्यासोबत आहे. तुळजा तुझ्या पाठीशी आहे. तुळजा, मला माहिती आहे जगदंबाच्या आत तू सुप्त अवस्थेत असलीस तरी तुला सगळी जाणीव आहे. जगदंबाच्या या प्रश्नाचं उत्तर दे. महादेव, तुम्ही आधीही माझ्या सोबत होता, आत्ताही आहात. यातून बाहेर पडायचा मार्ग तुम्ही नक्की दाखवाल. तुझ्या या काळजीच्या अश्रूंमधूनच या समस्येवरचा उपाय सापडेल. याच अश्रूंमध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुळजाने दिलं आहे. पण ते ऐकण्यासाठी मला तुझी मदत करावी लागेल. भागाबाई तुम्ही परत आलात. लई लई उपकार झालं बघा आमच्यावर. गावातले काही लोक मला गावातनं हाकलून द्यायला टपलेत, पण म्या हटणार नाही. तुमचं भलं केल्याशिवाय मी गावातनं पाऊल बी बाहेर टाकणार नाही. तुम्ही खरंच लई महान आहेसा बघा भागाबाई. आता या गावाला तुम्हीच वाचवू शकताय. गावातलं आजारपण वाढत चाललंय. काय बी केल्या कमी व्हायचं नावच घेणं. देवीचा कोप झालाय, तो आपोआप कसा कमी होईल? गावातली काही लोक त्याला कारणीभूत आहेत म्हणून मोठ्या आईचा राग वाढत चाललाय. पण तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण मोठ्या आईचा मान भरूया, मग कशाचीच अडचण येणार नाही. बघा हिचा आजार कसा मी दूर पळवला, आता कशी खडखडीत बरी झालीये. जसं हिला बरं केलं तसं समद्या गावाला मी बरं करणार आहे. होय होय, तुम्ही ठरवलेला विधी अगदी लवकरात लवकर करूया भागाबाई. बर, आम्ही येतो आता. मनुबाई, आता समद गाव माझं ऐकायला तयार झालंय. आता या संधीचा फायदा घेऊन आपण जास्तीत जास्त लाभ आपला पदरात पाडून देऊ. ते काही शक्य नाही बघा भागाबाई. मी तर उलट म्हणते की तुम्ही हे सगळं सोडून निघून जा बघा इथून. काय डोसकं बिस्क फिरलंय का काय तुझं? तूच मला इथं घेऊन आलीस म्हणून ही समधी योजना मी आखली आणि आता इथनं निघून जा म्हणतेस? अय्यो भागाबाई, जरा समजून घ्या की ओ. परिस्थिती काही पहिल्यासारखी राहिली नाही ओ.
माझे जे मालक आहे त्यांना आपण जे काही करतोय ते काही आवडलं नाही बघा. नकोय त्यांना ते. का नकोय? काय कारण आहे? ते मी तुम्हाला सांगू शकत नाही हो. तुम्ही जावा इथून, तेच तुमच्या भल्याचं आहे. जगदंबा, तुळजाने तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे. गावातनं मी का जायचं याचं कारण मला कळलंच पाहिजे. अय्यो भागाबाई, ते सांगू शकत नाही बघा. पण जा म्हटलं ना ते जा. जाणार नाही. काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलवायचं आणि नको असेल तेव्हा हाकलून द्यायचं. तुमच्या पायाची दासी आहे वय मी. एक लक्षात ठेव, तू मला इथं बोलवलंयस पण समद्या गावाला घोळात घ्यायचं काम म्या केलंय. त्या माग माझे कष्ट आहेत, तुझे नाही. आता मी माग हटणार नाही. मग तुम्हाला जे हवं आहे ते जर आम्ही दिलं तर? उपकारांची गरज नाही, भिकारी नाही. संपत्तीची हाव आहे पण त्या परीस लोकांनी माझ्या समोर झुकलेलं मला आवडतं. माझ्या समोर हात पसरलं की मनाला समाधान मिळतं आणि माझं ऐकलं की जीव थंड होतो. आणि गावातले लोक माझं ऐकतायत. म्या मान भरणार आणि तरी बी गावातनं जाणार नाही. आता समद गाव माझ्या समोर झुकणार. मी ह्या गावाची मालकीन होणार. अय्यो भागाबाई, हे तुमचं वागणं काही बरोबर नाही बघा. माझ्या मालकांना जर कळलं ना तर ते तुमची. कुणाला सांगायचंय त्यांना जाऊन सांग. म्या बी गावातल्यांना सांगणार आहे. मला कोणीतरी पहारेकरी द्या. मला गावातल्या काही लोकांपासून धोका आहे. मग तुम्ही मला कसा हात लावता ते बघतेच. तुळजाची भेट, त्याच्यावर माझ्याकडून ही शिवाची भेट. ही भेट जगदंबापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे. महादेव, ऐक, मी इथे गावात शिवा या नावाने वावरतोय. त्यामुळे तू मला तसंच म्हणत जा. उगाच कुणाच्या कानावर काही आलं तर संशय यायला नको. अहो पण मी. सांगितलंय तेवढं ऐक. ते आपल्या सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. बरं, पण तुमची तुझी तुझी भेट झाली याचं फार बरं वाटलं शिवा. पण आज सकाळपासून जगदंबा फार उदास आहे. तिला वाटलं होतं ती भागाबाई गावातून निघून गेली, पण ती तर उलट. माहितीये मला सगळं. त्यामुळे जगदंबासाठी मी ही खास भेट आणली. भेट? यात तर गजरे दिसतायत. ही फुलं पाहून जगदंबाचा उत्साह नक्कीच वाढेल आणि तिचा मलूल झालेला चेहरा पुन्हा एकदा टवटवीत होईल.
अगदी या फुलांसारखा. पण फक्त तेच नाहीये, यात आणखीही काहीतरी आहे, खास जगदंबासाठी. म्हणून ही भेट तिला दे. शिवा आता जगदंबाला भेट वस्तू पाठवायला लागलाय. जगदंबाशी जास्त जवळीक साधायला बघतोय हा. आता मीही बघतो की ही भेट जगदंबापर्यंत कशी पोहोचते ते. नाही तुझं नाव जगदंबाच्या मनातून उतरवलं तर मी असुर नरेश नाही. पद्मा, अगं थांब. का? तुझं काही काम आहे का माझ्याकडे? नाही, अशी दचकू नकोस. तू एकटीच होय. अगं मला वाटलं तुझ्यासोबत जगदंबाही असेल. अरे ती बघ जगदंबा. कुठे आहे जगदंबा? अगं नाही का, मला आल्यासारखी वाटली. झालंय का तुझं? जाऊ मी आता? हो हो जा ना, माझं दुसरं काही कामही नाहीये. चला, माझं काम तर झालं. आता शिवाची भेट जगदंबापर्यंत पोहोचेल, पण तिने ते उघडून बघितल्यावर मात्र काय ग? कुठं गेली होतीस? कुठे नाही, इथेच होते. उगा काहीतरी बोलू नगस. रागा रागानं घरातून निघून गेली होतीस. होतीस कुठे इतका वेळ? आणि आज नाही, गेले काही दिवस बघतीये मी, मधनच कुठेतरी निघून जातीस. आई अगं, मी कुठे लांब नाही जात, गावातच असते. आणि मी अशी लहानपणापासून फिरते. तू आता उगाच संशय घेतेस. अगं संशय नाही घेत आहे, काळजी वाटते तुझी. मला खरं खरं सांग, तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? जगदंबा. पद्मा, अगं कुठे गेली होतीस तू? अगं मी रोज सकाळी तुळजाईची पूजा करते, त्यासाठीच देवळात गेले होते. आणि अरे वा, देवळात पूजा करायला गेली होतीस होय? हो. आणि तिथे मला शिवा भेटला. त्याने तुझ्यासाठी ही भेट पाठवली आहे जगदंबा. शिवानं काय दिलंय त्या उन्हाळ पोरानं? आई, झाली का तुझी सुरुवात? सारखी त्याला कशाला नावं ठेवत असतेस ग? तो थोडा विचित्र आहे आणि जरा जास्त बोलतो, पण तो चांगला मुलगा आहे ग. काही चांगला बिंगला नाहीये, पार वाया गेलेला पोरगा आहे त्यो. असं काहीही नाहीये आई. पद्मा, बघू काय पाठवलं.
पद्मा, काय हे? शिवाने हे असं का पाठवलं असेल? जगदंबा तू ठीक आहेस ना? तुला कुठे काही चावलं नाही ना? नाही ग, पण त्याने असं का केलं असेल? मला तर काही कळतच नाहीये. त्याने हे माझ्या हातात दिलं तेव्हा तर येत असलाच आहे त्यो उन्हाळ्यान वाह्यात पोरगा. तुला उगाच त्रास द्यायला आणि चिडवायला हे पाठवलं असणार त्यानं. आधीच तुझ्या डोसक्याला काही कमी त्रास आहे, त्यात हा आणखी एक. मी आता बघतेस त्याच्याकडे. जगदंबा, अगं जगदंबा, जगदंबा, जगदंबा थांब. अगं माझं ऐक तरी. जगदंबा, अगं हे काय चाललंय तुझं? का असं करतोयस? मी काय केलं? लाकडं तर फोडतोय. अगं लाकडं फोडली नाही तर त्याच्याबद्दल बोलत नाहीये मी. मग कशाबद्दल बोलतेस? तुम्हाला भेट म्हणून काय पाठवलंयस? काय पाठवलं? किडे. ही काय चेष्टा आहे शिवा? असं कोण वागतं? आणि काय अर्थ याला? मी तर हिच्यासाठी गजरे पाठवले होते, मग हे काय घडलं? मला शोधायला हवं.